नमस्कार मित्रांनो. गोष्ट आवडली तर नक्की शेअर करा आणि चॅनलवर नवीन आला असाल तर आपल्या यूट्यूब चॅनल प्रो कॅपिटल मोटिवेशनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. या जगात काही माणसं अशी असतात जी स्वतःच्या आयुष्यातील दुःख लपवून इतरांच्या चेहऱ्यावर हास्य फुलवतात. आजची ही गोष्ट आहे अशाच एका कलाकाराची, जो लोकांना हसवतो, पण ज्याच्या यशामागे असंख्य संघर्ष, अपमान आणि न थांबणारी मेहनत आहे. ही गोष्ट आहे अरुण कदम यांची. अरुण कदम यांचा जन्म एका सामान्य मराठी कुटुंबात झाला. घरात ना श्रीमंती होती, ना कुठलाही फिल्मी बॅकग्राऊंड. लहानपणापासूनच आयुष्य त्यांना शिकवत होतं की इथे काहीच मोफत मिळत नाही. शाळेत असताना ते फार अभ्यासू होते असं नाही, पण एक गोष्ट सगळ्यांना जाणवायची, हा मुलगा वेगळा आहे. तो बोलला की वर्ग हसायचा. तो नुसता उभा राहिला तरी लोकांचं लक्ष त्याच्याकडे जायचं. तेव्हा कुणालाच कल्पना नव्हती की हाच मुलगा उद्या लाखो लोकांना हसवणारा कलाकार बनेल. काळ पुढे सरकत गेला. जबाबदाऱ्या वाढल्या. घराची परिस्थिती तशीच होती. कलाकार बनणं म्हणजे त्या काळात स्वप्नच वाटायचं. लोक म्हणायचे, हे सगळं सोड, काहीतरी स्थिर काम कर. पण अरुण कदम यांच्या मनात एकच आवाज घुमत होता, माझं काहीतरी वेगळं आहे. अभिनयाच्या दुनियेत पाऊल टाकलं. पण तेवढंच सोपं काहीच नव्हतं. ऑडिशन दिली, नकार मिळाला. पुन्हा दिली, पुन्हा नकार. कधी कोणी बघितलंही नाही. कधी थेट दुर्लक्ष केलं गेलं. पण त्यांनी हार मानली नाही. कारण त्यांना माहीत होतं, आज नाही तर उद्या, पण माझी वेळ नक्की येणार. संघर्षाच्या काळात त्यांनी अनेक छोट्या भूमिका केल्या. कधी स्टेजवर, कधी छोट्या कार्यक्रमांमध्ये. प्रेक्षक कधी हसले, कधी शांत बसले. पण प्रत्येक अनुभव त्यांना अधिक मजबूत बनवत गेला. ते शिकत गेले. हसवण्यासाठी फक्त विनोद नाही, तर योग्य वेळ, भावना आणि प्रामाणिकपणा लागतो. आणि मग एक दिवस आयुष्यानं वळण घेतलं. मराठी कॉमेडीचा मंच त्यांच्यासाठी उघडला गेला. पहिल्यांदा स्टेजवर उभं राहिल्यावर हृदय जोरजोरात धडधडत होतं. पण पहिला संवाद बोलताच प्रेक्षक हसले. तो हशा त्यांच्यासाठी पुरस्कारासारखा होता. हळूहळू त्यांचा आत्मविश्वास वाढत गेला. लोक त्यांना ओळखू लागले. आणि मग आलं महाराष्ट्राची हास्य जत्रा. हा शो त्यांच्या आयुष्यातील टर्निंग पॉइंट ठरला. त्यांची देहबोली, त्यांचा आवाज, त्यांचा साधेपणा, लोकांना वाटलं हा माणूस आपल्यातलाच आहे. घराघरात त्यांचं नाव पोहोचलं. लोक म्हणू लागले, हा अरुण कदम आहे ना? पण यश मिळालं म्हणून ते बदलले नाहीत. आजही ते जमिनीवरच आहेत. कारण संघर्ष माणसाला नम्र बनवतो. आपण जेव्हा त्यांना स्क्रीनवर पाहतो, तेव्हा आपल्याला वाटतं यांचं आयुष्य खूप मजेशीर असेल. पण सत्य हे आहे की हसवणारा माणूस सगळ्यात जास्त रडलेला असतो. फरक इतकाच, तो रडणं जगाला दाखवत नाही. आज अरुण कदम लोकांच्या आयुष्यात आनंद आणतात. त्यांच्या विनोदामुळे कोणाचं दुःख हलकं होतं. पण त्यांच्या यशामागे असंख्य अपयश दडलेले आहेत. ही गोष्ट आपल्याला एकच शिकवते, जर तुमच्यात काहीतरी वेगळं असेल तर परिस्थिती कितीही कठीण असो, लोक कितीही नकार देत असोत, तुमचा मंच तुम्हाला नक्की मिळतो. फक्त थांबायचं नसतं. धन्यवाद.